नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। मित्रांनो, हा आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे DMAR रिक्रुटमेंट 2025 साठी। मित्रांनो बघा, DMAR ची एक्झाम जी आहे ती 18 सप्टेंबर 2025 पासून तर 29 सप्टेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेली होती आणि टोटल शिफ्ट जी आहे ते 23 शिफ्टमध्ये ही एक्झाम घेण्यात आली होती। या 23 शिफ्टच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांसाठी तुमची जी आहे ती एक्झाम घेण्यात आलेली होती आणि यामध्ये काही पदे असे आहे की ज्यांची एक्झाम एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये झालेली होती। जसे काही फार्मसिस्ट तुम्ही बघू शकता, यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 शिफ्टमध्ये टोटल फार्मसिस्ट एक्झाम जी आहे ती पार पाडण्यात आली। कारण की फार्मसिस्टसाठी खूप मोठ्या मुलांनी अप्लाय केले होते, जवळपास 60 ते 70 हजार मुलांनी या ठिकाणी अप्लाय केले होते। त्यामुळे या ठिकाणी जे आहे ते नॉर्मलायझेशनसुद्धा 100% फार्मसिस्टमध्ये होणार आहे, कारण की वेगवेगळ्या शिफ्टमध्ये एक्झाम आली आणि लेवलसुद्धा चेंज झाली होती। आणि त्यानंतर बाकीचे शिफ्ट तुम्ही बघू शकता, सोशल सुप्रिटेंडंट मेडिकल म्हणजे समाजसेवा अधीक्षक याची सुद्धा 3 शिफ्टमध्ये एक्झाम झालेली होती। यामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशन होणार आहे, परंतु जास्त मार्काचा फरक पडणार नाही आहे। त्यानंतर बाकीचे तुम्ही पोस्ट बघू शकता, ज्यामध्ये फक्त एका शिफ्टमध्येच एक्झाम झालेली आहे। त्यामध्ये तुम्हाला नॉर्मलायझेशनचे काही टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे। तर आता याची सेकंड ॲन्सर शीट बद्दल आपण बोलूया। तर मित्रांनो, याची फर्स्ट ॲन्सर की जी आहे ती आलेली आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण बघूया की याची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे। सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे। पहिली मेरिट लिस्टमध्ये ज्या प्रकारे तुमचे टॉप टू बॉटम जे आहे ते स्कोअर अरेंज केलेले असतात। सर्वात टॉपर मुलगा जो आहे तो टॉपर असतो आणि त्यानंतर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये तुमचे नावे अरेंज केलेले असतात आणि जे 45% गुणांच्या वर आहे त्यांचेच नाव या लिस्टमध्ये असते। 45% गुणाच्या कमी असणाऱ्या मुलांची लिस्टचे नाव या लिस्टमधून वगळण्यास येते आणि काही वेळानंतर जे आहे ते तुमची फायनल मेरिट लिस्ट येत असते की डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोण क्वालिफाय आहे। तर आपण जाणून घेऊया इम्पॉर्टंट डेट्स ज्या आपल्याला मिळालेल्या आहे त्या डेट्सवर जे आहे ते हे सर्व रिझल्ट पब्लिश होणार आहे। तर त्याला जाणून घेऊया कोणकोणत्या डेटवर कोणकोणती प्रोसिजर या ठिकाणी होणार आहे। तर बघा मित्रांनो, ह्या डेट्स जे आहे ते इम्पॉर्टंट सोर्सकडून आपल्या हाती लागलेले आहे। तर फर्स्ट रिस्पॉन्स शीट मित्रांनो या ठिकाणी आलेली होती। तर बघू शकता या ठिकाणी फर्स्ट रिस्पॉन्स शीट जी आहे ती आलेली होती 17 ऑक्टोबर 2025ला आणि त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट येणार आहे 15 नोव्हेंबर 2025 ही तारीख दिलेली आहे। 15 नोव्हेंबरच्या आधी तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट बघायला मिळणार आहे, कारण की सेकंड रिस्पॉन्स शीट याला TCS जवळपास 1 महिन्याचा जवळपासचा कालावधी घेत असतो। तर 15 नोव्हेंबरच्या आत तुम्हाला सेकंड रिस्पॉन्स शीट बघायला मिळणार आहे। त्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला पहिली मेरिट लिस्ट बघायला मिळणार आहे 20 नोव्हेंबरच्या आधी आणि त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कोण क्वालिफाय आहे याची लिस्ट लागणार आहे 25 नोव्हेंबर 2025ला। नंतर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन तुमचे 10 डिसेंबर 2025पर्यंत होऊन जाईल आणि त्यानंतर जॉईनिंग तुम्हाला मार्च एंडिंगपर्यंत या ठिकाणी मिळून जाईल। तर मित्रांनो, या डेट्सवर तुमचे टेंटेटिव्ह आहे की सर्व प्रोसिजर जे आहे ते कंप्लीट होणार आहे। लवकरात लवकर तुमचा हा रिझल्ट पब्लिश करण्यासाठी गव्हर्नमेंट प्रयत्न करत आहे। तर परत एकदा तुम्ही सर्व पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केले त्यांनी आपले मार्क्स, कॅटेगरी आणि कोणत्या पोस्टसाठी त्यांनी अप्लाय केलेले आहे सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून आपल्याला एक अंदाजा या ठिकाणी लावता येऊ शकतो की कोणाला किती मार्क्स मिळालेले आहे आणि कोणाला कोणत्या पोस्टसाठी किती कॉम्पिटिशन आहे याचा सर्वांचा आपल्याला अंदाजा येऊ शकतो। त्यामुळे कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे कॅटेगरी आणि तुमचे मार्क्स आणि पोस्ट हे टाईप करून सेंड करा। तर अशा प्रकारचे इम्पॉर्टंट डेट्स आहे। यापुढील जे काही अपडेट असणार आहे ते तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर मिळणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यालासुद्धा तुम्ही जाऊन जॉईन करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। त्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।